नमस्कार मित्रांनो, आज आहे हरतालिका आणि हरतालिकाचं व्रत मी कशा पद्धतीने केलं, काय काय केलं हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळं काम झालेलं होतं घरातलं, आहोंचा टिफिन, सगळं डस्टिंग क्लिनिंग सगळं काही संपलं आणि त्यानंतर मी मोबाईल हातात घेतला आणि शूटिंग करायला सुरुवात केली. आहोंचा टिफिन पॅक केला, दिवसभराचा स्वयंपाक झाला. आज माझे सासू सासरे पण आलेले आहेत गावाहून, त्यांचाही स्वयंपाक वगैरे सगळा दिवसभराचा रेडी केला, कारण आज दिवसभर फक्त धमाल आणि मस्ती होणार होती हे मला माहीत होतं. पूजा आणि त्याच्यानंतरची सगळ्या लेडीजची आमची एक प्रकारचा गेट टुगेदर समजा. मी तयारी केली छानशी आणि आता ताट तयार करत आहे पूजेला जाण्यासाठीचं. हरतालिकेची पूजा करण्यासाठी आम्ही एका घरी सगळ्या कॉलनीतल्या लेडीज जमतो, तिथे मी जात आहे. मी पूजेसाठीचं ताट तयार करत आहे. पूजेसाठीचं जे प्रॉपर ताट असतं ते माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी स्टीलच्या ताटामध्ये सगळे माझे जे पूजेचे साहित्य आहे ते घेतलं आहे. जेवढं माझ्याकडे अवेलेबल होतं ते त्या ठिकाणी घेतलेलं आहे, बाकी बाजारातून विकत आणलेलं आहे. आणि जवळजवळ सगळं साहित्य मी बरोबर जमवाजमवी करून ते साहित्य मी आज अवेलेबल केलेलं आहे आणि ते नेत आहे. पूजापत्री जी लागते म्हणजे पानं, फुलं, फळं, त्याच्यानंतर खारीक, खोबरं, सौभाग्य अलंकार जे चढवायचे असतात पार्वती मातेला, तेही सोबत घेत आहे. एक तुपाचा दिवा मी तयार केला आणि निघाली पूजेसाठी. 1-2 फोटो क्लिक केले, कारण घाई होत होती. 11ची वेळ दिलेली होती, 11:30 झालेले होते. सगळ्यांच्या एकमेकांना कॉल वगैरे झाले आणि आम्ही सगळ्याजणी त्या ठिकाणी ठरवलं होतं की जरी 11चा वेळ असेल पण 11 नंतरच निघायचं, आणि म्हणून निघत बरोबर 11:30 आता झालेले होते. सकाळचं सगळ्याजणी सगळं घरातलं काम, दिवसभराचं जे काही जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे असं सगळं आटोपून आम्ही त्या ठिकाणी भेटणार होतो, म्हणजेच पूजेसाठी. आणि पूजेची मांडामांडी ते झालेली आहे. बरेचसे पार्ट आम्ही इथे मांडलेले होते, कारण की कॉलनीमध्ये बऱ्याच लेडीज आहोत आणि आम्ही बऱ्याच एकत्रच सगळे काही सोपस्कार जे असतात, पूजा असेल, काही सण असतील, ते आम्ही एकत्र साजरी करतो. आणि तिथे जाऊन मी बसलेली आहे. आता यांना मी आज सांगितलं की माझं यूट्यूब चॅनल आहे असं. आतापर्यंत यांना कोणालाही सांगितलेलं नव्हतं, म्हणजे यांना माहीतच नाही की माझं यूट्यूब चॅनल आहे असं. त्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला आणि सगळ्याजणीच म्हणजे त्या ठिकाणी मी जेव्हा शूटिंग करत होते प्रत्येक सिक्वेन्स त्या मला सांगायच्या, अरे हे पण शूट करून घे ना तू, असं ते मला म्हणत होत्या. आमच्या अशा पद्धतीने यथासांग आम्ही या ठिकाणी पूजा केलेली आहे. अगदी मनापासून. ब्राह्मण अवेलेबल झाला नाही, पण तरी देखील भागवत मॅडमांनी सगळी पूजा एका वेबसाईटवरून डाउनलोड केलेली होती आणि ते आम्हाला वाचून सांगत होते आणि आम्ही त्याप्रमाणे सगळी पूजा त्या ठिकाणी करत होतो. सगळे अगदी सोपस्कार, प्रत्येक गोष्टीची पूजा त्यांनी आमच्याकडून करून घेतली आणि खूप छान ही पूजा झालेली आहे हरतालिकेची. आणि मध्ये तिथल्या लेडीज मला सांगायचं, अगं हे शूटिंग करून घे, ते शूटिंग करून घे, म्हणजे किती छान बघा. खरं तर मैत्रिणी कोणाला म्हणतो मग आपण, मैत्रिणी ह्याच असतात. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींमध्ये त्या आपल्याला साथ देतात, म्हणजे सुखदुःखात ते आपल्यासोबत असतात. सगळी पूजा झाल्यानंतर आम्ही एकमेकांना त्या ठिकाणी हळदी कुंकू करत होतो. सगळ्याजणीच खूप छान तयारी करून आलेल्या होत्या. आता मला सांगा, या वेळेपर्यंत म्हणजे जवळजवळ आता 2 वाजले असतील कदाचित. 11:30 जरी आलेलो असलो आम्ही, तरी पण आम्ही प्रत्येक जणीची येण्याची वाट पाहिली आणि त्याच्यानंतरच पूजा सुरू केली. म्हणजेच काय तर वेळ झाला आणि पूजाही यथासांग झाली. या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की 2 वाजले आहेत. या ठिकाणी कुणी पाणीही पिलेलं नाही आतापर्यंत, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघा, सगळ्यांची तयारी, अगदी मनापासून केलेली पूजा, मनापासून केलेला उपवास, घरातल्यांचं जेवण, नाश्ता वगैरे सगळं काही करून आलेलो आम्ही सगळ्या लेडीज या ठिकाणी उपाशी आहोत, पण तरी देखील उत्साह मात्र 100% आहे. अशा आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी एकमेकांना हळदी कुंकू देत हे व्हिडिओ शूट करत आहोत, आनंद व्यक्त करत आहोत, एकमेकांच्या तयारीची कौतुक करत आहोत. बऱ्याच जणींनी नथ घातलेली होती, मी विसरली होती नथ घालायला, नाही तर मला पण आवडते नथ घालायला. तर वर्षभरातलं हे एकमेव व्रत असतं ज्यावेळेस आपण आपल्या सौभाग्यासाठी मनापासून या ठिकाणी प्रार्थना करत असतो. असं हे व्रत या ठिकाणी साजरी झालेलं आहे. पूजा झालेली आहे. पूजा झाल्यानंतर ज्या घरी पूजा होते ताईंनी सगळ्यांसाठी चहा दिला, फोटो आम्ही मध्ये काढत होतो, व्हिडिओ शूट करत होतो, रील्स बनवले, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी झाल्या. नारी शक्तीची काय बात असते है ना, म्हणजे सगळे कर्तव्य पार पडायचे, घरातल्यांची सगळी काळजी घ्यायची. जर वर्किंग असतो तर वर्किंग ते त्या ठिकाणी जॉबच्या ठिकाणी 100% द्यायची, तयारी टिपटॉप करायची, मेकअप करायचा, प्रत्येक गोष्ट आनंदाने साजरी करायची, म्हणजे कुठेच उणे आपण पडत नाही. हे फक्त नारी शक्तीच करू शकते.
यहाँ थकना मना है लेकिन हसना बिलकुल मना नाही है, अशा पद्धतीचं आपलं म्हणजेच आपल्या सगळ्या नारी शक्तीचं हे एक स्ट्रेंथ असतं. आणि जेव्हा आपण सगळ्याजणी भेटतो तेव्हा तर मग सगळा उत्साह शिगेला जातो. म्हणजे काय करावं ना काय नाही, किती गप्पा कराव्या, किती व्हिडिओ करावे, किती फोटोशूट करावं, याचं काहीही लिमिट नसतं. म्हणजे या ठिकाणी उपवास आहे, सकाळचं काही खाल्लेलं नाही आहे तरी पण कुणाला त्याचं भान नाही आहे. बस एकमेकींसोबत या ठिकाणी आम्ही काय करतो आहोत, फक्त एन्जॉय करतो आहोत, रील्स बनवतो आहोत. खूप छान कॉलनी आणि खूप छान मैत्रिणी मला लाभलेल्या आहेत या ठिकाणी. ह्या सगळ्याच मैत्रिणी म्हणजे जवळजवळ 90% मैत्रिणी माझ्या वर्किंग वुमन आहेत. म्हणजे घरदार, मुलं बाळं सगळं सांभाळून, नोकरी सांभाळून देखील खूप छान एन्जॉय करतात, खूप छान तयारी करतात, कुठल्याही गोष्टीत मागे नाही, अशी ही कॉलनी मला लाभलेली आहे. अशा माझ्या मैत्रिणी मला लाभलेल्या आहेत. आणि ह्या उत्साहाच्या भरामध्ये मी सुद्धा त्यांच्यामध्ये सामील होते आणि मलाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. पूजा आटोपल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिराचं शूटिंग मी काही केलं नाही. आणि पाऊसही होता आणि त्या ठिकाणी डबकेही खूप साचलेले होते. जसं तसं आम्ही घरी आलो. म्हणजे मी घरी आले, माझ्या सासूबाई काम करत बसलेले आहेत. म्हाताऱ्या लोकांना असं असतं की दिवसभर काही ना काही काम असायला हवं. घरी येऊन मी अजून काही माझे फोटो या ठिकाणी क्लिक केले. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा लागलो कामाला. आज मंगळवार आहे. मंगळवारच्या दिवशी आमच्या इथे बाजार असतो, म्हणजे मार्केट असतं, भाजी मंडी असते. आणि तिथून खूप साऱ्या भाज्या आम्ही पूर्ण आठवड्याभरासाठी घेऊन येतो. त्याची सगळी स्वच्छता चाललेली आहे. कोथिंबीर खूप येऊन पडलेली आहे. तर कोथिंबीरचं कसं ठेवावं, कसं स्टोरेज करावं असा मी विचार करते आहे. आणि आमच्या आई ज्या आहेत, ज्या पालेभाज्या त्यांना स्वच्छ नीट निवडून ठेवत आहेत. आता कोथिंबीरीचं मी काय करते की खूप जास्त असल्यामुळे बाकीचं तर मी या डब्यात ठेवतेच. डब्बा खूप कन्व्हिनियंट आहे मला कोथिंबीर ठेवण्यासाठी. मी पुष्कळ गोष्टी ट्राय करून पाहिल्या, कॅरीबॅगमध्ये ठेवून पाहिली, ते फॅन्सी डबे मिळतात त्याच्यात ठेवून पाहिली, पण काही उपयोग नाही. आता हा जो डबा आहे हा कॉम्पॅक्ट असा आहे की याच्यामध्ये कोथिंबीर ठेवली. आता मी धुतली नाही आज तिला, कोथिंबीरीला धुतली असती तर तिला पुन्हा सुकवायला वेळ लागला असता, तेवढा वेळ माझ्याकडे नाही आहे. तर हा डबा मी असा त्या ठिकाणी कोथिंबीर भरून देते आणि बरोबर तो फ्रीजच्या कोपऱ्यात जाऊन त्याची डेडिकेट जागा तो घेतो. तो जास्त जागा व्यापत नाही आणि मला काढायलाही खूप सोपा असा पडतो. असा हा माझा कोथिंबीरीचा डबा मी तयार केलेला आहे. गवती चहाही आलेली आहे, तिलाही कट करून ठेवावं लागणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आता आज करायच्या आहेत. पण त्याचबरोबर बाप्पाच्या आगमनाची तयारी पण करायची आहे. यासुद्धा गोष्टी डोक्यात आहे. पण ह्या ज्या इसेन्शियल गोष्टी असतात ना, म्हणजे भरपूर कामं असले पण त्याच्यामधली जी महत्त्वाची कामं असतात, जी प्रायोरिटीची कामं असतात, जसं हे कोथिंबीर आहे किंवा पालेभाज्या आहे, त्यांना आत्ताच निवडून ठेवणं, आत्ताच स्वच्छ करून ठेवणं जास्त गरजेचं असतं. जर त्यांना तसं केलं नाही तर दुसऱ्या दिवशी त्यांची हालत खराब होते आणि एवढं आणून ठेवलेलं आपलं सगळं वाया जातं. म्हणून कितीही काम असलं तर सगळ्यात पहिले प्रायोरिटीचं काम कोणतं आहे असा विचार करूनच मी कुठल्याही कामांना सुरुवात करते. आता कोथिंबीर जी आहे बाकीची तर मी ठेवली, ती थोडी धुतली नाही, पण आता ही जी 4-5 दिवसाची वापरायची असेल, 2-3 दिवसात, तिला मी काय केलं, चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. या कोथिंबीरीच्या अर्ध्या कोथिंबीरीची मी चटणी बनवेल आणि त्याच्यानंतर बाकीची कोथिंबीर जी धुवून तिला सुकवून मी तिला ठेवून देणार आहे. माझा प्रॉब्लेम एक आहे की मी तयारी केली किंवा एखादी साडी वगैरे नेसली ना, तर मला ती पुन्हा ती साडी दिवसभर असं वाटतं की तिलाच वेअर करून राहावं. म्हणजे मला परत ते गाऊन किंवा तो ड्रेस घालावं असं वाटत नाही. कामांचा आज ढीगच्या ढीग पडलेला आहे. बाप्पांची स्थापना होणार आहे उद्या, त्यासाठी मला डेकोरेशनसाठी तयारी करायची आहे. आणि डोक्यात अनेक गोष्टी आहेत की अशा पद्धतीने करावं, तशा पद्धतीने करावं, पण मी करून पाहते आहे. आता थोडा वेळ आहे. उद्या खूप धावधाव होईल. जेव्हा बाप्पा येतील घरी तेव्हा धावधाव होईल. त्याच्यापेक्षा असं आहे की आजच ठरवायचं की नेमकं कशा पद्धतीने डेकोरेशन आपल्याला करायचं आहे. 2-3 पद्धती मी ट्राय करून पाहिल्या, पण त्या काही जमत नव्हत्या. म्हणजे थोडा वेळ जास्तच गेला. आधी करून पहा, परत ते सोडून द्या, परत करा, त्याच्यामुळे वेळ खूप जास्त जात होता. अशा पद्धतीने मी करून पाहिलं, पण हे काही मला चांगलं वाटत नव्हतं आणि माझ्या मुलालाही आवडत नव्हतं की हे एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे. पण जेव्हा तयारी केली, पूर्ण डेकोरेशन नीट सगळं झालं, त्याच्यानंतर खरंच इतकं छान उठून आलेलं आहे. आज मी जेव्हा व्हॉईस ओव्हर करते तेव्हा सांगते आज बाप्पांची स्थापना पण होऊन गेली आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. मी या ठिकाणी माझ्या सासू सासऱ्यांशी गप्पा करत करत इथे ते जो स्टँड आहे त्याला कपडे बांधत आहे. आता हे पण आजच गावाहून आलेले आहेत. अनेक गोष्टी असतात एकमेकांना सांगण्याच्या, त्या मी ऐकते आहे आणि मी त्या ठिकाणी डेकोरेशनची तयारी पण करते आहे. आता सासू सासऱ्यांशी माझं नातं खूप चांगलं आहे. म्हणजे
प्रश्न असा आहे की ते ग्रामीण भागात राहणारे आहेत. मी पण काही खूप मोठ्या शहरातून आलेली नाही, मी पण छोट्याशाच शहरातून आलेली आहे. पण त्यांचं राहणीमान, त्यांचं खानपान हे खूप वेगळं होतं माझ्या माहेरपेक्षा. पण मी ते सगळं ॲडॉप्ट केलं. म्हणजे त्या ठिकाणी मी कोणती बढाई करत नाही आहे, पण त्यांच्या कलेने बऱ्याच गोष्टी मी घेतल्या आणि त्याचा फायदा मला झालेला आहे. म्हणजे त्यांच्या मनात माझी जागा तयार झालेली आहे. आता असं आहे की नातं इतकं चांगलं तयार झालेलं आहे की अगदी मी त्यांच्या मुलीप्रमाणे त्यांच्यासोबत राहते आणि तेही आईवडिलांप्रमाणे राहतात. एवढं आहे. त्यांचा ग्रामीण भाग आहे, ते त्यांच्या पद्धतीने खानपान असतं, त्यांच्या पद्धतीने ते बोलतात, राहतात. म्हणून माझाही त्यांना कोणता विरोध नसतो. त्यांना ज्या पद्धतीने खायला आवडतं त्याप्रमाणे स्वयंपाक मी त्यांच्यासाठी बनवत असते. तर आता स्वयंपाकाची वेळ झालेली होती म्हणून मी या ठिकाणी किचनमध्ये आलेली आहे. स्वयंपाक बनवत आहे मी. भाकरी बनवते आहे त्यांच्यासाठी आणि भाजी बनवते आहे पोकळ्याची. जो पोकळा सासूबाईने निवडला त्याच पोकळ्याची भाजी आणि भाकरी मी या ठिकाणी बनवलेली आहे. सगळ्यांना आवडते पोकळ्याची भाजी भाकरी. फक्त माझ्या मुलांना एवढं आवडत नाही, पण कधी कधी ते खाऊन घेतात. कारण दिवसभरचा आज माझा उपवास आहे, तर तेवढं मला डबल स्वयंपाक करायची गरज नाही. आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरून मी पुन्हा रेडी झाली आहे, कारण मला जायचं आहे जागरणसाठी. आम्ही सगळ्या मैत्रिणी परत जमलो आहोत. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पूजा होती त्या ठिकाणी जागरण करण्यासाठी आम्ही जमलो आहोत. हरतालिकेच्या उपवासात अगदीच काहीच खात नाही असं काही नाही. जेव्हा पूजा संपन्न झाली त्याच्यानंतर आम्ही चहा घेतला, घरी येऊन मी फळं खाल्ली आणि रात्री आता मी राजगिऱ्याचा शिरा खाल्लेला आहे. आता या ठिकाणी आम्ही सगळेजण जागरण करण्यासाठी जमलेलो आहोत. म्हणजे असं असतं की हरतालिकेचं व्रत जे असतं ते रात्रभर जागायचं असतं, पण रात्रभर तर काही कोणी एवढं जागणार नव्हतं. 12 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी बसलो, भजन वगैरे म्हटले सगळ्याजणी. म्हणजे ज्याला जे जे भजन सुचत होते ते भजन ते सगळेजण म्हणत होते. कोणी मोबाईलमध्ये डाउनलोड करून किंवा मोबाईलमध्ये लावून आम्ही भजन म्हणत होतो. काही गप्पाही झाला या ठिकाणी. आता असं आहे की सगळेजणी मला म्हणत होते की तू परत साडी नेसून आले का? तर मी त्यांना म्हटले की मी साडी नेसली नाही, मी दिवसभराची ह्या साडीवरच आहे. तर त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की घरातली कामं कशी केली? मी सांगितलं हो तशीच केली कामं, कारण की एकदा ती साडी नेसली तर मला असं वाटतं की ती साडी असू द्यावी बुवा. पुन्हा परत मग आपण ते गाऊन ड्रेस घालतच असतो. शाळेचा युनिफॉर्म असतो माझा रोजचा, त्याच्यामुळे मग जे साड्या नवीन नवीन असतात त्यांची हौस माझी फिटत नाही, म्हणून मी दिवसभर साडी राहू दिली असं मी त्यांना म्हटले. आणि या ठिकाणी आम्ही भजन गात आहोत सगळ्याजणी. म्हणजे उत्साह पा उपवास आहे दिवसभरचा, तरी उत्साहाची कमतरता अजिबात नाही. काही जणांची मुलं लहान आहेत, ते लहान मुलांना देखील घेऊन आलेले आहेत. काही झोपून आले आहेत, घरच्यांना सगळ्यांना जेवण वगैरे देऊन मग या ठिकाणी आम्ही उत्साहात या ठिकाणी जागरण करण्यासाठी आलेलो आहोत. खूप छान असं जागरण झालं. हे सगळे जे पाठ मांडलेले आहेत तिथल्या ज्या ताई आहेत ज्यांचं हे घर आहे, आणि ह्या घरात मी आधी राहत होती. मी पूर्वी काही व्लॉग बनवले आहेत या घरामध्ये. आधी इथे मी रेंटने राहत होती, पण ते स्वतः घरमालक राहायला आले आणि त्याच्यानंतर आम्हाला हे घर सोडावं लागलं आणि मी हे घर सोडून पुढच्या म्हणजे एक घर सोडून एक असं मी तिकडे ते रेंटनेच मी तिकडेही राहत आहे. जसं जागरण झालं आहे त्यानंतर मी घरी निघून आली. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी माझा व्लॉग संपवते आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला निश्चित कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.